केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी येणाऱ्या काळात राज्यातील विविध महामंडळे, रेल्वे बोर्ड आणि जिल्हा नियोजन समितीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत दिले। मागील 10 वर्षांपासून रामदास आठवले हेच एकमेव एनडीएच्या सत्तेचे वाटेकरी म्हणून दिसतात। बाकी 2 नंबर फळीच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा कोणताच वाटा मिळत नाही। लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषदेसारख्या ठिकाणी कोणाचीही वर्णी लागलेली नाही। या प्रश्नावर बोलताना केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले म्हणाले, मागील विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली असता राज्याच्या सत्तेत आम्हाला वाटा देणार अशी ग्वाही दिली होती, पण तो वाटा आमच्या पक्षाला मिळाला नाही। येणाऱ्या पुढील काळात राज्यातील विविध महामंडळे, डीपीडीसी आणि रेल्वे बोर्डावर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगितले। 10 वर्ष आहे एनडीए सोबत आहात, पण 10 वर्षांमध्ये एकटेच रामदास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतात, पण 2 नंबरची फळी आठवले साहेबांनंतर 2 नंबरची फळी कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही। विधानसभा, राज्यसभा किंवा विधान परिषद आपण म्हणतो म्हणजे पुनर्वसन होणार की नाही कार्यकर्त्यांनी? अनेक वेळेला मागणी केली आहे, मी काय मोदी शाहना सांगून एक राजापूरचं तिकीट घेता आलं नाही तुम्हाला सोलापूर लोकसभेत। आम्हाला जर तिकीटही दिली नाहीत आणि एमएलसी द्यायला पाहिजे ती दिली नाही। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक एमएलसी आणि एक मंत्रिपद उघडायचं मिळालं पाहिजे। माझी भूमिका आहे, मला एकट्याला मिळालं तर समाधान नाही। पण आता मात्र या ज्या डीपीडीसी आहेत, त्यानंतर आहे, बाकीच्या कमिट्या, महामंडळ त्यामध्ये संधी देऊ असं सांगितलेलं आहे। त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक एमएलसी अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। आणि एक मंत्रिपद शिल्लक आहे, तुम्हाला वाटतं आमच्या ते एक मंत्रिपद आम्हाला मिळावं, आमचा पक्ष समाज आमच्या सोबत आहे, त्यामुळे एक मंत्रिपद आम्हाला मिळावं। आता सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून आठवले गटाकडून कोणालाही संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।